झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकच्या संभाजी स्टेडियमवर परिसरातील मुलांना संध्याकाळी 5 वाजल्यानंतर खेळता येणार नाही असा अजब फतवा नाशिक महापालिकेने काढलाय। जॉगिंग ट्रॅकवर येणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास होतो, बॉल लागतो, म्हणून त्यावर उपाय शोधण्याऐवजी क्रीडांगणावर खेळण्याची बंदी घालण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना दाखवणारा हा फलक। महापालिकेने लावलेला हा फलक सांगतोय की खेळाडूंनी सकाळी 8 ते दुपारी 5 या वेळेतच संभाजी स्टेडियमवर खेळावं। सिडको परिसरात एवढं मोठं क्रीडांगण एकच आहे। या क्रीडांगणावर फुटबॉल, क्रिकेट, गोळाफेक असे अनेक खेळ खेळले जातात। मैदानावर खेळणारे बहुतांश कामगार किंवा विद्यार्थी आहेत, त्यामुळे संध्याकाळी हे मैदान खेळाडूंनी फुलून येतं। मात्र आता नेमकं याच वेळात खेळण्यासाठी महापालिका आडकाठी करत असल्यानं खेळायला जायचं कुठे असा प्रश्न खेळाडूंना पडलाय। आम्ही जवळपास राहतो आणि जर आम्हाला तिथं खेळायला भेटलं ना आम्ही काय करू? मग कुठं खेळायला जाऊ? दुसरं कुठं ग्राउंड नाही। ग्राउंड हे खेळण्याकरता असतं, तर तिथं खेळणारच। इथं उलटं झालेलं, इथं आम्हाला खेळायचं तर बंद केलेलं आहे। इकडे बाहेर पोरं येऊन बसतात, त्यांना कोणी काय बोलत नाही। दारू पितात, त्यांना कोणी काय बोलत नाही। खेळणाऱ्यांना नक्की प्रॉब्लेम आहे। खेळाडू आपली कैफियत मांडत असताना जॉगर्स मात्र खेळाडूंनी संध्याकाळनंतर आपला गाशा गुंडाळावा या भूमिकेवर ठाम आहेत, पण पालिकेने पर्यायही सुचवावा असं त्यांचं म्हणणं आहे। क्रिकेट हा गेम दिवसभराचा असतो, मग तुम्ही 10 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत खेळा ना, काय म्हणायचं? नाहीतरी तो दिवसभराचा गेमच असतो, दिवसाच खेळतात, तोपर्यंत खेळा, 5-5:30 पर्यंत खेळा। महापालिका प्रशासनानं नेट लावून पार्टिशन केलं तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकतो। उडणारी धूळ थांबवण्यासाठी क्रीडांगणाची निगा राखणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्नही करावेच लागणार आहे, कारण मैदानावर खेळणं हा तरुण मुलांचा अधिकार आहे आणि त्यासाठी जागा उपलब्ध करून देणं हे महापालिका प्रशासनाचं कर्तव्य। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।